धन्यवाद देशमुख सर. आपल्या सगळ्यांना या चमत्कारामागचं विज्ञान कळलेलं आहे, हो की नाही? आता आपण पाटील सर आपल्याला काय सांगतायत, म्हणजे ते गाडगे बाबांचं व्याख्यान आपल्या समोर सादर करणार आहेत, ते आपण ऐकूया. पाटील सर. कसं आहे बाप्पा हो? मले तुमचे गावाले बोलवले, मले लई बरे वाटले बघा. सकाळच्याला गावाच्या बाहेरून आलतो तर तिथं झाडाखाली एक बाई घुमत होती. आणि 4-5 बाई तर तिला विचारत होते, बाय औंदाचेले पाऊस पडेल का? आता मले सांगा, माय काय डोक्यावर पाण्याचा हांडा घेऊन येते, पुरथी गोल फिरते म्हणतात. मग लोक काय लेवर फाटे डोक्याने चालतात. बापा हो, देव अंगात येत नसतो तर लोकायले येड्यात काढायचे येड पण तुमच्या अंगात असते. आता पाऊस पडण्यासाठी काही पुट्टे होम करतात, हवन करतात, झाड तोडायची, जंगल संपवायची. मग किती बी होम हवन केले तर पाऊस पडेल का? काय हो मावशी, पाऊस पडेल नाही. आता मला सांगा, देवाले दागिने, दूध आणि घरात पोरायले पहिले दूध नाही, हा कोणता कायदा? हा कोणता कायदा? देव आपल्याला नवजीवन देतो असं म्हणतात. मग तुम्ही त्याला बकरू कापतात, त्याला नवस कबूल करतात. देवा माये पोल्याला बरे कर, तुले बकरू कापीन. तुले हे 4 पायाचं वाटे, माझं 2 पायाचं सोड बाप्पा. का बरं? का बरं? देवाले काय 2 पायाचं कडू लागते? देवाच्या नावाखाली तुम्हीच बकरं कापून खात्यात. मुक्या जनावराचं मांस खाणारा कधी देव असतो का बाप्पा हो? ही निवळ अंधश्रद्धा आहे तुमची. आता काही लोकायले पोरं होत नाही, मग या लोकायले एखाद्या बुवाजींच्या आशीर्वादाची गरज वाटते. मग ते बुवाजीकडे जाता. मले सांगा, बुवाजीच्या आशीर्वादाने काही पोरं होत असतात का? जर बुवाजीच्या आणि देवाच्या आशीर्वादाने जर पोरं होत असती तर मग पुरुषाला बी पोरं झाली असती. मग लग्न करायची काही गरज असती का? असती का? नाही. मग हे बाबा लोक तुम्हाला गंडवतात, ही तुमची अंधश्रद्धा आहे. मनी नाही भाव, मनी नाही भाव म्हणे, देवा मला पाव, देवा मला पाव. देवा आशानं पावायचं नाही र, देवा आशानं पावायचं नाही र. देवा बाजारचा भाजीपाला नाही र, देवा बाजारचा भाजीपाला नाही र. म्हणे नाही भाव म्हणे, देवा मला पाव, देव आशानं पावायचं नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. केला चिखलाचा देव. कसा देव केला? कसा? चिखलाचा. केला चिखलाचा देव, त्याला पावसाचं भ्याव. केला चिखलाचा देव, त्याला पावसाचं भ्याव. देव आशानं पावायचं नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. केला सोन्याचा देव. केला सोन्याचा देव. केला सोन्याचं देव, त्याला चोराचं भ्याव. देव आशानं पावायचं नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. केला लाकडाचा देव. केला लाकडाचा देव, त्याला करवतीचं भ्याव. देव आशानं पावायचं नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. गाडगे बाबांच्या या प्रवचनानंतर ग्रामस्थांच्या मनावर चांगलाच परिणाम झाला. आता मनातल्या अंधश्रद्धा, समजुती अगदी काही लगेच जात नसतात. तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तर हळूहळू बदल होतोच. करून दाखवले ते तुम्हाला आवडले असेल आणि तुमच्या डोळ्यापुढची झापड आता दूर झाली असेल आणि खऱ्या अर्थाने आता तुम्ही विज्ञानाचा वसा घेऊन प्रगती कराल, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणार नाही. काय मी सांगितलं ते पटलं का? पाटील साहेब, खरंच आम्हाला खूप सांगायला आनंद होतोय की तुमच्या गावामध्ये येऊन आम्हाला खूप मजा आली. इथली लोक खूप छान आहेत, मनानी मोठी आहेत, आमचीच वाटतात ही लोक आम्हाला. पण तरी सुद्धा पाटील साहेब, या लोकांमध्ये जरा छोट्या छोट्या अंधश्रद्धा आहेत आणि त्या आम्हाला दूर करायच्या होत्या. म्हणून आम्ही आमच्या परीने आमच्या कॉलेजमधल्या सरांना बोलवून त्या दूर करण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा मित्र हो, तुम्हाला पण सरांनी सांगितलेलं सगळं पटलं असेल की तुम्ही अंधश्रद्धा ठेवू नका, त्यामागचं विज्ञान समजून घ्या. तेव्हा पाटील साहेब, उद्या सकाळी आम्ही तुमच्या गावाचा निरोप घेतोय, आम्हाला परवानगी द्या आणि पुढच्या वर्षी या गावाला भेटायला आम्ही नक्कीच येऊ. मंडळी, या लोकांनी तर आपलं डोळं उघडलं
आता अंधश्रद्धा बाळगायची नाही, आता विज्ञानाची कास धरायची. ठरलं. आमच्या गावाच्या वतीनं मी तुम्हाला आश्वासन देतो, पुढल्या वर्षाला ज्या वेळेला तुम्ही याल त्यावेळेला आमच्या गावाचा पूर्ण कायापालट झालेलं तुम्हाला दिसल. मुलांनो, ही छोटीशी कथा पाहून तुम्ही काही शिकलात का? तुम्हालाही जमेल का विज्ञानावर श्रद्धा ठेवायला?